Hello my dear students, learners and teachers. Namaste please. I am Dr. Sanjay Gaikwad. Friends, जसं तुम्हाला माहिती आहे की आपण डॉक्टर संजय गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती 12वी इंग्लिश विषयाचा अभ्यासक्रम अभ्यासत आहोत. अँड वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड द थर्ड सेक्शन दॅट इज रायटिंग स्किल्स अँड देर आर 6 टॉपिक्स इन रायटिंग स्किल्स. आणि या 6 मधील पहिले 5 आपण ऑलरेडी अभ्यासलेले आहेत. 3.1 दॅट इज समरी रायटिंग, 3.2 माइंड मॅपिंग, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी तोही आपण अभ्यासला. देन 3.3 दॅट इज नोट मेकिंग तोही बघितलेला आहे. 3.4 दॅट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज वी हॅव ऑलरेडी स्टडीड. अँड इन द लास्ट व्हिडिओ वी हॅव ऑलरेडी स्टडीड 3.5 दॅट इज ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. अँड टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी 3.6 ग्रुप डिस्कशन. तुम्ही जर हे शिकवलेले टॉपिक जर बघितलेले नसतील तर गो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, see the title and click the link and you will get the best videos on those specific topics. रायटिंग स्किलच्या संदर्भात नव्हे तर बाकीच्या सर्व व्हिडिओज आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहोत. सम हॅव ऑलरेडी अपलोडेड, सम आय एम गोइंग टू अपलोड. सो गो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स, डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. फ्रेंड्स, आजच्या या टॉपिकमध्ये काय पाहणार आहोत तर ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन हा कम्युनिकेशनचा, संवादाचा अत्यंत महत्त्वाचा एक भाग आहे. कारण ग्रुप डिस्कशनमध्ये देर आर मोर दॅन 2, प्रोबेबली 10 to 12 स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड इन ग्रुप डिस्कशन. आणि 10 ते 12 मिनिटे ग्रुप डिस्कशन चालायला हवं. परंतु जेव्हा टॉपिक दिला जातो फॉर ग्रुप डिस्कशन, 3 to 5 minutes आर गिव्हन टू द पार्टिसिपंट्स टू थिंक ओव्हर इच. मेंटॅलिटी तयार करायची असते ना, म्हणून थोडासा वेळ त्या ठिकाणी दिला जातो. आणि ग्रुप डिस्कशनमधनं पर्सनॅलिटी ब्लूम होते. वी इम्प्रूव्ह अवर क्रिटिकल पॉवर, वी इम्प्रूव्ह अवर क्रिएटिव्ह पॉवर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ग्रुप डिस्कशनचा अत्यंत महत्त्वाचा पार्ट कोणता आहे तर रीड द टॉपिक गिवन फॉर द ग्रुप डिस्कशन, थिंक ओव्हर इट, इट्स प्लस पॉईंट्स, minus points, its merits, demerits, uses, misuses, advantages, disadvantages. Think and think and think over it. And then after you should able to take your own stand. एक भूमिका घेता यायला पाहिजे. And stick to your role and continue to support your points. But meanwhile you should also consider the points raised by others. आणि म्हणून ग्रुप डिस्कशनसाठी विषय दिलेला तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्यावरती विचार करून एक मनोभूमिका तयार करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग यामधील आहे. ॲज पर ॲज अवर बोर्ड एक्झामिनेशन इज कन्सर्न, ग्रुप डिस्कशन, सेपरेट ग्रुप डिस्कशन मे बी आस्क्ड, विचारला जाऊ शकतो. और डायलॉग रायटिंग, द क्वेश्चन ऑफ डायलॉग रायटिंग इज देअर. विशिष्ट टॉपिक दिला जातो आणि त्यामध्ये डायलॉग लिहा 2 व्यक्तीमध्ये, असाही प्रश्न जर असेल. The expressions which we are going to study in this today's video will be useful in that dialogue writing also. Apart from it, there is one compulsory question and the question is personal response question. आणि या पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्समध्ये सजेशन असेल किंवा तुमचं व्ह्यूज, ओपिनियन विचारलेलं असेल, ॲग्रीमेंट असेल, डिसॲग्रीमेंट असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. परंतु जे एक्सप्रेशन्स आपण त्या ठिकाणी वापरतो, दोज एक्सप्रेशन्स आर ऑल्सो गिव्हन इन दिस टुडेज लेसन, टुडेज टॉपिक, तेही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रायटिंग और फॉर स्पीकिंग, द एक्सप्रेशन्स आर मोस्ट यूजफुल. म्हणून रायटिंग इंग्लिशमध्येही आणि स्पोकन इंग्लिशमध्ये सुद्धा हा जो ग्रुप डिस्कशनमध्ये जे काही आपण पॉईंट्स शिकणार आहोत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आणि म्हणून वॉच द कम्प्लीट व्हिडिओ, पॉज, वॉच, पॉज, वॉच, वॉच अँड वॉच अँड वॉच अगेन अँड अगेन, अँड यू विल बी मास्टर ऑफ द ग्रुप डिस्कशन. फ्रेंड्स, आई डॉक्टर गायकवाड पर्सनली रिक्वेस्ट यू, अगर अब तक आपने मेरा ये चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो डू सब्सक्राइब, लाइक द वीडियो एंड शेयर द वीडियो. Let's get started. So my dear friends, 3.6 group discussion. The first activity, that is icebreakers as usual, and we are going to study it. See my dear friends,
You must have discussed many things with your friends, classmates in a group. Now see, this is very ordinary for each and every student that he may have discussed. त्याने अनेक गोष्टींवरती चर्चा केलेली असेलच with his friends or with his classmates in a group. It might be about going on a picnic, वो पिकनिक के बारे में हो सकता है, और selecting a gift, selecting a present for your teacher. आपल्या शिक्षकाला एखादं काही वस्तू द्यायची असेल, भेटवस्तू त्याविषयीची असेल. You must have discussed. And what? That specific issue or those specific issues in group. ग्रुपमध्ये तुम्ही ती चर्चा केलेली असेल. Number 1. What do you think are the benefits of a group discussion? Let's see the meaning of discussion. What do you mean by discussion? Yes, the action of talking about something. चर्चा, group discussion, गट चर्चा. And the benefits, the advantages of group discussion. Advantages, benefits म्हणजे फायदे. फायदे काय आहेत? Many benefits are there of group discussion. And so you are going to write here. चर्चा करायची, तर त्या चर्चेचे काय फायदे आहेत? बेनिफिट्स आहेत. मेनी आर देअर. कोणी हे सांगतो, कोणी ते सांगतो. सो मेनी बेनिफिट्स आर देअर अँड यू आर गोइंग टू राईट दोज बेनिफिट्स हिअर. Number 2. Do you think some people are right and some are wrong in a group discussion? Why? तुम्हाला असं वाटतं का काही लोक राईट आहेत, काही लोक रॉंग आहेत, खरे आहेत, खोटे आहेत in a group discussion? Why? If you think so, why do you think so? If you don't think so, why don't you think so? So you are going to write here, yes, some people are right, some people are wrong. Why? Because so and so and so and so. Please mention it here. 3. People have different views and opinions because, yes, this is very common. And in India, there are many differences. And so many people have different views and different opinions. Why? Because different perspectives. वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स आहेत. Geographical, cultural, and many more. What do you mean by views? Regard with a particular attitude. मत, opinion, view or judgment formed about something. अभिप्राय, मत. Geographical, that is भौगोलिक. Okay. Cultural, that is of or relating to the ideas, customs and social behavior. सांस्कृतिक. डिफरंट पर्स्पेक्टिव्ह का आहे, डिफरंट व्ह्यूज आणि ओपिनियन्स का आहे, तर जॉग्राफिकल पर्स्पेक्टिव्ज आर डिफरंट, कल्चरल पर्स्पेक्टिव्ज आर डिफरंट, अँड लाईक दॅट मेनी मोर आर देअर. खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये फरक आहेत आणि तो फरक जी कारणं आहेत ती कारणं आपल्याला येथे लिहायची आहेत. ओके. नाव सी नंबर 4. Complete the wave. You are going to complete the wave. Wave पूर्ण करायचे. Highlighting the uses of group discussion. One is done for you. Many uses, many benefits of group discussions are there. And see, uses of group discussion. Number 1, in job interviews. जॉब इंटरव्यूज़ के लिए जाता है तो यहाँ पे एक ग्रुप डिस्कशन फ़ायदेमंद साबित होता है. लाइक दॅट मेनी युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन्स आर देअर. पर्सनॅलिटीमध्ये हा फरक होतो, स्टेज डेअरिंग वाढते, and so. Please mention all those here. Okay. Group discussions. This is the topic which we are going to study now. And let's get started. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. 10 to 12 participants. Now see, what is group discussion? A formal discussion. औपचारिक चर्चा आहे ती. Conducted on a topic among a group of 10 to 12 participants. How many participants are probably there? 10 to 12 participants are there. And please see, the participants analyze the topic from their respective angles.
ते ज्याच्या त्याच्या अँगल्सने, कोणानं, दृष्टिकोनानं तो टॉपिक ॲनालाइज करतात, स्पष्टीकरण करतात, अँड प्रेझेंट, सादर करतात देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. सो what do participants do? They analyze the topic according to their perspective, according to their point of view. The group is given a topic. There is a group. There are groups, and the groups are given different topics. They contemplate on it for a few minutes. Contemplate. What do you mean by contemplate? Behold, peek, peer, चिंतन. ते चिंतन करतात. दिला टॉपिक आणि लगेच ग्रुप डिस्कशन स्टार्ट होतं असं नाही, तर फ्यू मिनिट्स आर गिवन टू देम फॉर कंटेम्प्लेटिंग अँड देन स्टार्ट डिस्कशन्स. अँड आफ्टरवर्ड्स, आफ्टर कंटेम्प्लेटिंग, they start their discussions. The discussion is usually for 10 to 15 minutes. How many minutes of discussion is there? Usually, generally, 10 to 15 minutes. Experts listen to the members and evaluate them. And who listen to them? Experts. तज्ञ लोक ते ऐकतात. And evaluate them. Evaluate, that is form an idea of the amount. मूल्यांकन करणे. They evaluate it. So see, there are groups, and groups are given topics. Then they contemplate over the topic, and then they start the discussion. And how many minutes of general discussion is it? 10 to 15 minutes. And while discussion is going on, experts observe them. They listen to the members, the students, the participants, and afterwards they evaluate. They assess them. त्यांचे ते परीक्षण करतात, मूल्यांकन करतात. Okay? Now see. Group discussions are usually held on topics of 4 kinds. How many kinds of the topics are there on which group discussions are usually held? 4 kinds. 4 types. 4 प्रकार आहेत ज्याच्यावरती साधारणतः ग्रुप डिस्कशन हे ऑर्गनाईज केलं जातं. ए, फॅक्च्युअल, वस्तुनिष्ठ. फॉर एक्झाम्पल, प्लास्टिक्स शुड बी बॅन्ड. प्लास्टिक्सवरती बंदी घालायला हवी. दिस इज फॅक्च्युअल ग्रुप टॉपिक. अ सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू, सामाजिक किंवा राजकीय इश्यू. फॉर एक्झाम्पल, मॉरल पॉलिसिंग. दिस इज सोशिओ पॉलिटिकल इश्यू. ओके, मॉरल पॉलिसिंग. abstract ideas or abstract issues might be there. For example, conscience, that is कर्तव्याची जाणीव, and case study based, where the group discusses a case study and analyze it or offers solutions. एखादी केस स्टडी, एखादा विषय असेल, व्यक्ती असेल किंवा इश्यू असेल, त्याचं त्या केसची स्टडी करणं, दॅट इज केस स्टडी. सो द टॉपिक्स ऑफ ग्रुप डिस्कशन्स आर 4: फॅक्च्युअल, सोशिओ पॉलिटिकल, ॲबस्ट्रॅक्ट अँड केस स्टडी. ओके, नाव सी. Group discussions are one of the effective interactive methods of classroom learning. One of the interactive methods. ही एक मेथड आहे. कशी आहे? इंटरॅक्टिव्ह. एकमेकांमधील इंटरॅक्शन असणारी मेथड आहे आणि इफेक्टिव्ह मेथड आहेत. ऑफ व्हॉट? ऑफ क्लासरूम लर्निंग. वर्गखोल्यातील अध्ययनाचं ग्रुप डिस्कशन ही एक प्रभावी पद्धत आहे. They are used to select candidates for different courses or for jobs by employers. Now see, employers. A person or organization that employs people. नियोक्ते म्हणजे जे एम्प्लॉयर्स आहे, पर्सन असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल, कंपनी, फॅक्टरी, गव्हर्मेंट, व्हॉट्स एव्हर इट मे बी. व्हॉट डू दे डू? दे सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर डिफरंट कोर्सेस थ्रू ग्रुप डिस्कशन. They are used to gauge whether a candidate possesses certain skills required for pursuing a particular course or a job that involves working in groups, giving opinions, and solve problems together to achieve common goals. Look, यातनं गेज केला जातो. गेज, अ डिव्हाइस ऑफ मेजरिंग, प्रमाणभूत माप.
त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं त्या कॅन्डिडेटचं, की त्या कॅन्डिडेटमध्ये सर्टन स्किल्स, विशिष्ट कौशल्य ज्या कोर्ससाठी पाहिजेत ती त्याच्यामध्ये आहे का, हे टेस्ट केलं जातं. कशामध्ये? इन ग्रुप डिस्कशन्स. And so they can judge their opinions. They can judge the candidate's ability to solve the problems and the candidate's ability to achieve common goals, targets there. येथे टेस्ट केलं जातं त्याला, तो त्याचे ओपिनियन्स कसे मांडतो आहेत, कशा पद्धतीनं त्या गटचर्चेमध्ये सहभाग नोंदवतो आहे. आणि म्हणजे एम्प्लॉयर्स आहे, दोज एम्प्लॉयर्स कॅन गेज his potential, candidate's potential, gauge or evaluate or examine his potential, and त्यांच्या जर लक्षात आलं की yes, this is the candidate which will be fruitful for our organization, they select them. The candidates are tested, they are checked for their knowledge and communication skills as well as their ability to work as a part of a group and to lead other towards conclusions and solutions. Look, what are tested in group discussions? Knowledge is tested. Not alone knowledge is tested, but communication skills is also tested. ज्ञानाचीही त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जातं आणि संवाद कौशल्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा त्या ठिकाणी तपासले जातात. आणि आणखी काय? द ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ अ ग्रुप, म्हणजे ग्रुपचा एक भाग म्हणून काम करण्याची ॲबिलिटी चेक केली जाते. अँड टू लीड अदर्स टुवर्ड्स कॉन्क्लुजन्स अँड सोल्युशन्स. आणि फक्त चर्चा झाली आणि तेथेच चर्चेचं गुऱ्हाळ अडकलं असं नाही, तर ॲबिलिटी टू लीड टुवर्ड्स द कॉन्क्लुजन, त्यातनं कॉन्क्लुजन्स निष्कर्ष काढला पाहिजेत. अँड सोल्युशन्स. ऑल दिज ॲबिलिटी of the students or of the participants are checked in group discussions. Please again see, knowledge is checked, communication skills is also checked, and the ability to work as one of the group members is also checked, and the ability to arrive at specific conclusions and the ability of providing particular solutions is also checked. Okay? One should be able to use his understanding of a subject to give opinions on it and support his ideas with logical arguments. Now see, if you have understanding of the subject, that's very nice. That is the base of group discussion. Understanding व्हायला पाहिजेत, परंतु आफ्टर अंडरस्टँडिंग वन शुड बी एबल टू गिव्ह अवर ओपिनियन्स. आकलन झालं आणि संपलं असं नाही, त्यानंतर ओपिनियन्स देता यायला पाहिजेत, मत देता यायला पाहिजे. अँड सपोर्ट अवर आयडियाज. आणि आपले जे आयडियाज आहे, कल्पना, त्याला सपोर्ट करता यायला पाहिजे. कशाने? लॉजिकल, तर्कशुद्ध. आर्ग्युमेंट्स दॅट इज ॲन एक्सचेंज ऑफ अपोजिट व्ह्यूज. वितर्क, वाद, जोही पॉईंट्स असेल आपले, त्याचा लॉजिकल जस्टिफिकेशन आपल्याला करता यायला पाहिजे. सो in group discussion, what is important? Understanding of a subject, that is knowledge. Then one should have the ability to express his or her opinions and then to support our ideas with logical arguments. This is the base of group discussion. Since communication is a two-way process, very important. Communication is there, संवाद. And how is this communication? Two-way process. द्विमार्गी. Oratory is one way. भाषण असेल तर ते एकमार्गी आहे. बट कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस. इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड्स स्पीकिंग वन लिसन्स टू द पार्टिसिपंट्स इन द ग्रुप डिस्कशन अँड रिस्पॉन्ड टू देअर आयडियाज और टेक देम फॉरवर्ड. दुसरे ऐकतोय आणि त्या डिस्कशनमधील तुमची जी आयडिया आहे त्याला फॉरवर्ड घेतलं जातं, पुढं नेल्या जातं. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट, हेल्प, एड, असिस्ट, योगदान करणे, मदत देणे टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज आर देअर. अँड विथ these following way you can forward the idea, helping it start, giving direction to it,
making sure that everyone's views are heard and thought about so that the group moves towards some kind of agreement, and closing it with a summary or a conclusion, helping it start. You are going to help to start the group discussion, गिव्हिंग डिरेक्शन टू, त्यानंतर त्या ग्रुप डिस्कशनला डिरेक्शन द्यायची आहेत, योग्य दिशा. मेकिंग श्योर दॅट एव्हरीवन्स व्ह्यूज आर हर्ड, हर एक का सम्मान करना चाहिए, अँड एव्हरीवन्स व्ह्यूज अँड ओपिनियन्स शुड बी हर्ड, ते ऐकले जावेत प्रत्येकाची मत. अँड थॉट अबाउट, सो, आणि त्यावरती विचार केला जावा, सो दॅट द ग्रुप मूव्ज टुवर्ड्स सम काइंड ऑफ ॲग्रीमेंट. आणि ऐकलं नाही कोणाचं तर तेथे ॲग्रीमेंट हे होतं नाहीत, संमती होत नाहीत. आणि म्हणून तुम्ही जर डिस्कशन बघितलं टेलिव्हिजनवरील विशेषतः पॉलिटिकल इश्यूजवरती, तर देर इज नो ॲग्रीमेंट, नो ॲग्रीमेंट, अँड नो वन्स व्ह्यूज आर रिस्पेक्टेड देअर. आणि म्हणून टी व्हीवरील ही चर्चा वेगळ्याच वर्णाकडे जाताना आपल्याला दिसते. क्लोजिंग इट विथ अ समरी ऑर अ कन्क्लुजन. परंतु टी व्हीवर दूरदर्शनच्या चॅनल्सवरती जरी असं होत असलं तरीसुद्धा जो अँकर आहे, ही कम्स विथ अ समरी, he comes with a conclusion. So there should be a summary or there should be a proper conclusion of those group discussions. So these are the very important points. The language of group discussions. How should be the language of group discussions? Here are some expressions. Expressions, that is the process of making known one's thoughts or feelings. भाव म्हणजे जी भावना आपण व्यक्त करतो आहे, जे एक्सप्रेशन्स आपले आहेत ते कसे असायला पाहिजे. यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनमध्ये जे एक्सप्रेशन्स व्यक्त करतो ते वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. काय कोणकोणते आहेत बघा, तर एक्सप्रेसिंग ओपिनियन्स म्हणजे ओपिनियन व्यक्त करताना कशा प्रकारची भाषा किंवा कोणते शब्दप्रयोग किंवा कोणते एक्सप्रेशन्स या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर युजफुल इन ग्रुप डिस्कशन्स ॲज वेल ॲज इन स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिशचे जे कौशल्य आहेत त्यामध्ये सुद्धा हे महत्त्वाचे आहे. बघा, ओपिनियन जर व्यक्त करायचं असेल तर वी शुड से आय बिलीव्ह, माझा विश्वास आहे. आय थिंक, मला वाटतं. कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, की मी हा मुद्दा तुम्हाला कृपया सांगू शकतो, रेज करू शकतो. इन माय ओपिनियन, माझ्या मते. इट सीम्स टू मी, मला असं वाटतं. So while expressing our opinions, we should use these phrases. I believe, I think, could I make a point please, in my opinion, it seems to me. So while expressing opinions, we should use these phrases or these expressions. Expressing agreement. जब हम agreement करते हैं, agreement म्हणजेच कॉन्कॉर्डन्स, ॲप्रुव्हल, करार. म्हणजे आपल्याला जेव्हा ॲग्री असतो आपण, ॲब्सोल्युटली, यू आर राईट, येस, यू आर करेक्ट, यू आर परफेक्ट, आय फुल्ली ॲग्री विथ यू. सो व्हाईल एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, we can say absolutely, you are right, I fully agree with you. Expressing disagreement, that is conflict, contention, मतभेद असेल तर what can we say? We can use the expressions, I'm afraid I don't agree with you, I'm sorry but I see it a little differently, मला माफ करा परंतु मी हे जरा वेगळ्या पद्धतीने पाहतो. डिसॲग्रीमेंट. I can see your point, but means I don't agree with you. Disagreement is there. You may have something there, but you may have something again, but टाकला म्हणजे त्याच्या अगेन्स्ट गेलोय. I respect your point of view, but I am sorry I can't go along with you on. मैं तुम्हारे पॉइंट ऑफ व्यू का सम्मान करता हूँ, बट आई एम सॉरी. सो सी, अगर आपको एग्रीमेंट एक्सप्रेस करना है तो ये एक्सप्रेशंस आपको यूज़ करने पड़ेंगे. एब्सोल्युटली, यू आर राइट एंड आई फुल्ली एग्री विथ. अगर आपको डिसएग्रीमेंट एक्सप्रेस करना है तो आपको कौन से एक्सप्रेशंस यूज़ करने पड़ेंगे? ये, आई एम अफ्रेड आई डोंट एग्री विथ यू, आई एम सॉरी बट आई सी इट अ लिटिल डिफरेंटली, आई कैन सी योर पॉइंट बट
You may have something there, but I respect your point of view, but I am sorry I can't go along with you on. Okay? Suggesting. So these are the expressions. I think we should. Why don't we? Let's. Couldn't we? Don't you think we? So most of questions are here. सजेस्ट करायचं असेल एखाद्या टॉपिकवर काही तर हे एक्सप्रेशन्स आपल्याला यूज करायचे आहेत. आस्किंग फॉर ओपिनियन घ्यायचं असेल एखाद्याचं, देन व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, काय मत आहे तुमचं यावर. व्हॉट डू यू फील अबाउट, तुम्हाला काय वाटतं याविषयी. आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, काय वाटतंय तुम्हाला. I would like to know your stand on. So opinion, if you want to ask someone's opinions, you can use these expressions. ये बहुत ही मायने रखता है स्पोकन इंग्लिश के लिए, आपके राइटिंग के लिए और आपके ग्रुप डिस्कशन के लिए. सो सजेस्टिंग, दॅट इज पुट फॉरवर्ड फॉर कन्सिडरेशन, सूचना करायची असेल, दीज एक्सप्रेशन्स. ओपिनियन, डॉक्ट्राईन, जजमेंट, मत विचारात घ्यायचं असेल तर दीज एक्सप्रेशन्स we must use or we should use in our group discussions. Interrupting. What do you mean by interrupting? Here it is. Stop the continuous progress. खंडित करणे. कोणी बोलतो आहे, if someone is speaking and you are going to oppose him, so while interrupting him, त्याला इंटरप्ट करायचं आहे, अडथळा निर्माण करायचा आहे. Then what can you say? I am sorry to interrupt, but. माफ करा, तुम्हाला थांबवतोय, परंतु. एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज, काय मी आणखी याच्यामध्ये भर टाकू शकतो. दॅट्स ट्रू, हे खरं आहे. सॉरी बट. ओके. सो व्हेन यू आर गोइंग टू इंटरप्ट, यू शुड यूज दीज एक्सप्रेशन्स. हँडलिंग इंटरप्शन्स, आणि इंटरप्शन हे हँडल करायचं असेल, हाताळायचं असेल, जस्ट अ मोमेंट प्लीज. कोणी इंटरप्ट केलं तर त्याला तुम्हाला हाताळायचं आहे. व्हॉट कॅन यू से? जस्ट अ मोमेंट प्लीज, एक क्षण, 1 मिनिट प्लीज. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, म्हणजे मी जे म्हणतोय ते मी फिनिश करू शकतो का. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश इट फर्स्ट. भाषा महत्त्वाची आहे आणि म्हणून हे एक्सप्रेशन्स या ठिकाणी दिलेत. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज. कोणी इंटरप्ट करायला लागला तुम्हाला, त्यावेळेला हे एक्सप्रेशन्स वापरायचे आहेत. जस्ट अ मिनिट प्लीज और जस्ट अ मोमेंट प्लीज. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग और मे आय फिनिश. शुड यू गिव मी परमिशन टू फिनिश. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज और सेकंड प्लीज और अ कपल ऑफ मिनिट्स प्लीज. ओके. कॉन्क्लुडिंग. व्हॉट डू यू मीन बाय कॉन्क्लुडिंग? लास्ट, फायनल, अंतिम, शेवट करायचा आहे. टू समराइज और टू कॉन्क्लूड. वी कॅन कॉन्क्लूड बाय सेईंग, देन ॲग्रीमेंट इज देअर. संमतीनं घेतलेलं विधान आहेत. लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कॉन्क्लुडिंग द डिस्कशन. डिस्कशनच्या अगोदर ज्या मेन आयडियाज आहेत त्यातनं आपण रन क्विकली, थोडक्यात आपण त्या पाहूया. सो दीज आर द एक्सप्रेशन्स अँड व्हेरी इम्पॉर्टंट for group discussions as well as spoken English as well as written English. Sample group discussion, and here is the sample group discussion. Now see please. Evaluator. हा evaluator आहेत. Evaluator that is assessment करणारा, examiner is there. Okay. Now see the meaning of evaluator. An authority who evaluates. मूल्यांकक. Examiner. Supervisor. You have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion. तो evaluator काय सांगतोय ग्रुप मेंबर्सला, तर you have all been given a few minutes to think on your topic for today's group discussion. काही मिनिटे तुम्हाला दिलेली आहेत विचार करण्याकरिता. विच इज डू यू थिंक टीन एजर्स शुड बी गिवन अ सेपरेट
mobile phone. Very, very fantastic topic of group discussion. What is the topic? Do you think teenagers should be given a separate mobile phone? तुम्हाला असं वाटतं का की या टीनेजर्सला स्वतंत्र मोबाईल फोन दिले जावेत? टीनेजर्स, दॅट इज अ पर्सन एजेड फ्रॉम 13 to 19. 13 to 19 मधील टीनेजर्स, युवक, म्हणजे 13 इथे टीन आहे, TEEN. 19, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 13पासून 19पर्यंत सर्व जे अंक आहेत त्याला TEEN लागलेला आहे, TEEN. आणि म्हणून 13 ते 19च्या दरम्यानची जी मुलं आहेत त्यांना म्हणतात टीनेजर्स, युवक. या मुलांना स्वतंत्र फोन दिला जावा इज द टॉपिक ऑफ द ग्रुप डिस्कशन. यू मे नाव बिगिन द डिस्कशन. हू वुड लाईक टू स्टार्ट? काही वेळ दिला त्यांना त्या टॉपिकवरती विचार करण्याकरिता. आणि मग इव्हॅल्युएटर इज आस्किंग, मूल्यांकक, दॅट हू वुड लाईक टू स्टार्ट? कौन शुरू करना पसंद करेगा? मनीषा स्टार्टेड द ग्रुप डिस्कशन. I think the topic of this discussion is very relevant. She is agree. Okay, not disagree. She says that the topic of this discussion is very relevant. Relevant, that is closely connected, appropriate, अत्यंत योग्य असा हा मुद्दा आहे. To all of us here, because all are teenagers. And the topic, do you think teenagers should be given a separate mobile phone, is very relevant to them. As teenagers, we are so fond of our mobile phones. Teenagers म्हणून आम्हाला प्रचंड आवड आहे मोबाईल फोनची. And its different features that have become irresistible to us. म्हणजे we are not only the fond of mobile phones, but we are also the fond of its different features. आणि ते फीचर्स आम्हाला काय करतात? इररेजिस्टिबल, अट्रॅक्टिव्ह, ग्लॅमरस, अत्यंत मोहक. म्हणजे आम्ही त्यापासून रेजिस्ट होऊ शकत नाहीत, स्वतःला बाजूला ठेवू शकत नाहीत. आय फील मोबाइल फ़ोन्स आर क्वाइट नेसेसरी. मुझे लगता है कि मोबाइल फ़ोन्स ये बहुत ही आवश्यक हैं. दे आर क्वाइट हेल्पफुल फॉर एजुकेशनल पर्पज़. वी कैन गेट सपोर्ट फॉर देअर वेरियस सब्जेक्ट्स जस्ट ॲट द क्लिक ऑफ अ बटन. फक्त एका बटनला क्लिक केलं की आम्हाला सपोर्ट मिळतो. सपोर्ट, विच सपोर्ट? एज्युकेशनल सपोर्ट. विच हेल्प? एज्युकेशनल हेल्प. सो मनीषा इज ॲग्री. मनीषाचं जे स्टँड आहे ते काय आहे की यस, आय थिंक टीनेजर शुड बी गिवन सेपरेट मोबाईल फोन, असं तिचं मत आहे. ओके, मजा येते ग्रुप डिस्कशनमध्ये. अनामिका, आय ऑल्सो ॲग्री विथ सुहासिनी. ती म्हणते मी सुहासिनीशी ॲग्री आहे. मनीषा असायला हवं होतं, बट इट्स ओके, बिकॉज नाउ अ डेज पीपल यूज स्मार्टफोन्स अँड दे कॅन गेट ॲक्सेस टू एनी इन्फॉर्मेशन दे वॉन्ट, लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, रेसिपीज, कोर्सेस, कॉलेजेस. ती म्हणते की कोणताही विषय तुम्ही घ्या ना, या स्मार्टफोनवरती एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर. ॲक्सेस मिळतो त्याच्यावरती, ॲक्सेस, अ मीन्स ऑफ एंटरिंग अ प्लेस, प्रवेश मिळतो. कशाचा? एनी इन्फॉर्मेशन. दे वॉन्ट लाईक ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल मे बी ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन, प्रवासाची माहिती, रेसिपीज, पाकक्रिया, कोर्सेस, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, एज्युकेशन अँड व्हॉट नॉट. सो ॲक्सेस टू एव्हरीथिंग इज देअर ऑन स्मार्टफोन. जॉन, यस, आई वुड लाइक टू ऐड टू इट. जॉन कहता है कि मुझे इसमें कुछ ऐड करना है. क्या ऐड करता है? देखो, I don't think students use the mobile phones only for seeking useful information. So he is disagree. तो काय म्हणते की मला असं वाटत नाही की विद्यार्थी फक्त सिकिंग, अटेम्प्ट टू फाइंड समथिंग शोधक आहेत. यूजफुल इन्फॉर्मेशन, दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. तो काय म्हणतो की ते कशासाठी वापरतात? तर एंटरटेनमेंट, द ॲक्शन ऑफ प्रोव्हाइडिंग अम्युजमेंट, मनोरंजनासाठी सुद्धा ते वापरतात. They listen. They means who? Students. Which students?
Teenagers listen to songs, watch movies, etc. They not only listen to songs but also watch movies. I am afraid they see unsuitable things too. This is the point. So the objection is raised by many experts, many educationists, many thinkers and philosophers that they are afraid they see unsuitable things. ज्या सुटेबल थिंग्स नाही तेही त्या ठिकाणी पाहतात. मोर ओव्हर दे स्पेंड लॉंग आवर्स ऑन फोन. दिस इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट डिमेरिट्स. अनसुटेबल थिंग्स they see on phones and they spend, what do they spend? Long hours, long valuable hours on phone. Time pass होतोय तेथे. Useful information seeking करतात, it's okay. Entertainment, it's also okay. But this is very, very dangerous. What? They see unsuitable things. They see unsuitable things. And they spend लॉंग अवर्स ऑन फोन. नको त्या गोष्टी पाहतात आणि खूप वेळ ते वाया घालवतात. सो जॉन हॅज अपोज्ड द व्ह्यूज ऑफ हिज अदर मेंबर्स. अनामिका, यस दीपक, यू आर ॲब्सोल्युटली राईट. बट आय थिंक पॅरेंट्स हॅव मेड देम अवेअर ऑफ द अब्युजेस ऑफ द मोबाईल्स and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. Anamika म्हणते की okay, it's okay. They see unsuitable things and they waste their time. परंतु ती काय म्हणते आणखी, पेरेंट्स हैव मेड देम अवेयर. उनके घर वालों ने उनको अवेयर किया है, उसकी जानकारी दी है. किसकी? एब्यूजेस. एब्यूजेस का मतलब है मिस अप्लाई, परवर्ट, दुरुपयोग ऑफ द मोबाइल्स. And they are mature, grown up, full-fledged, प्रौढ आहेत ते आता, पक्व आहेत, enough to understand how to use mobile phone productively. मोबाईल फोनचा वापर प्रॉडक्टिव्हली कसा करायचा हे त्यांना माहिती आहे. त्यांना मीन्स कुणाला? टीनेजर्सला. म्हणजे अनामिकेचं म्हणणं आहे की यस, फोन्स शुड बी गिव्हन टू द टीनेजर्स. आणि ती म्हणते चुका जरी होत असेल पालकांनी त्यांची जाणीव करून दिलेली आहे आणि ते मॅच्युअर आहेत. Ananya, yes, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their time in things not suitable for their age group? आणि अनन्या पण डिसॲग्री आहे बघा. अनन्या काय म्हणते? येस, दिस इज ट्रू. पालकांनी ॲब्युजेसची जाणीव करून दिलेली आहे, टीनेजर्स हे मॅच्युअर आहेत, इट्स ओके. बट व्हॉट इज द पॉईंट? येस, दिस इज ट्रू. दे डू सी, ते पाहतातच. They do see what? Unwanted things and waste their time. They see unwanted things, dangerous things and waste their time in things not suitable for their age group. ज्या एज ग्रुपसाठी सुटेबल नाहीत अशा अनवॉन्टेड थिंग्स पाहतात आणि त्यांचा टाईमसुद्धा त्या ठिकाणी वेस्ट होतो. जॉन, आय ॲग्री विथ व्हॉट मंजुला सेज. It is a sheer wastage of time, money and energy. Sheer. Nothing other than. Nicholas. Yes, really, it is a wastage. It is a loss of time, money and energy. वेळेचा, पैशाचा आणि एनर्जीचा, ऊर्जेचा हा लॉस आहे, हा वेस्टेज आहे. जॉन सेज. Okay, Anamika. I feel that most of the students have forgotten the basic use of mobile phones. Anamika says, most of the students have forgotten what? The basic use of mobile phones. They have to travel long distances for tuitions and other purposes. लांब जावं लागतं ट्युशन्सला आणि अदर पर्पजेसला. द पेरेंट्स कॅन कीप अ ट्रॅक ऑफ देअर चिल्ड्रन. आणि मुलांवरती ट्रॅक करता येतात. ट्रॅक, पाथ, वळलेली वाट, म्हणजे कुठे गेलेत, काय गेलेत वगैरे. दॅट इज द मेन रिझन व्हाय पेरेंट्स हॅव गिव्हन देम मोबाईल्स. नेमके कोठे आहे, काय आहे, लांब जातात, कोणत्या ठिकाणी आहे, सो दॅट दे कॅन ट्रॅक देम. अँड दॅट इज द बेसिक यूज ऑफ मोबाईल फोन. अँड अनामिका सेज that most of the students have forgotten that basic use. John, yes, but students have become lazy. आळशी झालेत. They lack concentration.
द पॉवर ऑफ फोकसिंग वन्स अटेन्शन, एकाग्रतेची त्या ठिकाणी लॅक आहे, उणीव आहे. दे डोंट रीड बुक्स. द फोन कीप्स रिंगिंग अँड डिस्टर्ब्स देम नाऊ अँड देन. नाऊ अँड देन मीन्स ऑल टाईम. द फोन इज डिस्टर्बिंग देम. द फोन इज रिंगिंग. And so they became lazy. They don't read books. They enjoy the films. They enjoy the audio books, but they don't read books. So John says that students have become lazy. Manisha, parents, institutions block some sites so that students are not able to view unwanted material. Manisha says that parents and institutions block some sites, block some black sites so that they will not see the unwanted material. The risk is there, but with advantages there are disadvantages too. This is very exact one. What? With advantages there are disadvantages too. नाण्याच्या दोन बाजू, जसं की सायन्स कर्स और boon, टेलिव्हिजन कर्स और boon, like that phones curse or boon, both things are there. But it depends on we, the students, we, the users, how to use it. इसका इस्तेमाल कैसा करें ये अपने आप के ऊपर है. ओके, इवेल्युएटर. ऑल राइट एवरीवन, योर टाइम्स नियरली अप. टाइम्स मीन्स टाइम इज नियरली अप. कुड समवन कॉन्क्लूड प्लीज. चर्चा झाली असं नाही, तर कॉन्क्लूड करणं महत्त्वाचं आहे. सो इव्हॅल्युएटर, एक्झामिनर, सुपरवायझर सेज, could someone conclude please. Conclude, that is bring to an end, समाप्त करणे. Yes, John. Taking the points into consideration. दोन्ही बाजूचे पॉईंट्स घ्यावे लागतात ना. म्हणजे जसा जज किंवा जस्टिस हा निकाल देतो मद्देनजर रखते हुए. ओके, टेकिंग द पॉइंट्स इंटू कन्सिडरेशन. कन्सिडरेशन दॅट इज केअरफुल थॉट, विचार अभ्यास करून. मोबाईल इज अ गुड and useful tool. Mobile is good tool, mobile is useful tool, but a time period should be allotted. Give to someone as a share or task. वाटप करणे, टाइम हा अलॉट करायला पाहिजे त्यांना. टू द स्टुडंट्स टू यूज मोबाईल सो दॅट स्टुडंट्स डू नॉट बिकम काउच पोटॅटोज. बिछाण्यावरती बसून चालू आहे त्यांचा फक्त मोबाईल मोबाईल मोबाईल, तसं ते करणार नाही. का? तर इफ टाइम इज अलॉटेड टू देम. आय प्रॉब्लेम्स, पोश्चर प्रॉब्लेम्स. आय प्रॉब्लेम्स डोळ्यांच्या समस्या आहेत. पोश्चर प्रॉब्लेम्स, पोश्चर दॅट इज अ पोजिशन ऑफ पर्सन्स बॉडी, पवित्रा शरीराचा डब. विशेषतः पाठदुखी, कंबरदुखी किंवा नेक पेन, मानदुखी. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हॅव increased because of mobile. This is very important. Would like to repeat. Eye problems, posture problems, psychological problems. Here you can say headache problems have increased. वाढलेत. They sometimes become violent. Students becomes sometimes violent. होतात ते व्हायलंट होतात. काही महिला मुले फेसबुक व्हॉट्सॲपचा वापर केला नाही म्हणून अतिरेकी निर्णय घेतलेलेही आपल्याला आढळतात. दे समटाईम्स बिकम व्हायलंट दॅट इज युझिंग फिजिकल फोर्स टू हर्ट. हिंसक होतात ते. इफ मोबाईल फोन्स आर टेकन अवे फ्रॉम देम. घेतला मोबाईल हातातून का लागले रडायला. दे कॅन यूज दीज फोन्स बट दे शुड बी मेड टू यूज देम judiciously. This is utmost important word. Judiciously, in a judicious manner. विवेकशीलपणे, संतुलितपणे त्यांनी त्या फोनचा वापर करायला हवा. बट इट हॅज बीन नॉट हॅपनिंग. जे घडत नाही आहेत. दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग दॅट द many of our teenagers have been suffering from the eye problems, posture problems and psychological problems because they don't use their mobile phones judicially. So this is what the conclusion by John. तर अशा पद्धतीने इथे एक चर्चेला गेलेला मुद्दा आहे. वेगवेगळ्या प्रकारची मतं त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत आणि शेवटी एक इव्हॅल्युएटर तेथे आहे आणि शेवटी कॉन्क्लुजन हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. ओके. So my dear friends, you must have liked the video because you have watched the complete video.
Friends, I request you to take some examples of group discussions. Take some topics, काही टॉपिक्स घ्या. Think on its positive sides, negative sides, good sides, bad sides, this point and that point, and then you will be able to take your own stand. आणि मग एकदा का ते ओन स्टँड घेतलं की तुम्ही त्या ग्रुप डिस्कशनमध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट होऊ शकता. आणि हे ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही एकदा का मास्टर झालात तर बरीचशी क्षेत्र अशी आहेत की व्हेअर यू कॅन seek your career, where you can enter and dominate that field. I, Dr. Gaikwad, wish you all the best for dominating those fields. Thank you.